सोयाबीन पासून पनीर निर्मिती असं कधी तुम्ही ऐकलंय का? पण हे प्रत्यक्षात करून दाखवलेलं आहे कोल्हापूरच्या एका तरुणाने। नेहमीचे शेतीपूरक व्यवसाय सोडून विशाल देमपुरेने सोयाबीन पासून पनीर निर्मितीचा उद्योग सुरू केलाय आणि या अन्न प्रक्रिया उद्योगातील प्रयोगाला चांगलंच यश मिळतंय। कसा आहे हा उद्योग आपणही पाहूयात। कोल्हापूर जिल्ह्यातल्या जयसिंगपूर मधला विशाल देमापुरे हा एक प्रयोगशील तरुण। नोकरीच्या मागे न धावता विशालनं स्वतःचा व्यवसाय करायचं ठरवलं। वेगळ्या शेतीपूरक व्यवसायांचा अभ्यासही केला। सोयाबीन पासून पनीर, लस्सी अशा दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती आणि विक्री उद्योगाची सुरुवात विशालनं केली। माझं शिक्षण झाले बीकॉम DBM। आम्ही MCD ला साधारण 2007 ला फूड प्रोसेसिंगचा कोर्स केला। तर त्याच्यामध्ये मला सोयाबीन बाबतीत एक लेख मिळाला। त्यातनं बऱ्याच गोष्टी मला कळाल्या की बाबा आपण सोयाबीन प्रोसेसिंगमध्ये जर लक्ष घातलं तर एक प्रकारचा चांगल्या प्रकारचा उद्योग होऊ शकतो। आम्ही बऱ्याच ठिकाणी इंदोर, मध्य प्रदेशमध्ये गेलो, त्यानंतर हैदराबाद, बेंगलोर बऱ्याच ठिकाणी जाऊन आम्ही बरीचशी माहिती काढून त्याच्यानंतर साधारण फेब्रुवारी 2009 ला आम्ही हा बिझनेस सुरू केला। 2009 साली दररोज 30 किलो पनीरची निर्मिती केली जायची। दोन 2012 मध्ये अद्ययावत यंत्र आणली आणि युनिटची क्षमता वाढवली। आता दिवसाला 600 ते 700 किलो पनीर उत्पादन मिळतं। सोयाबीन पासून पनीर निर्मिती नेमकी होते तरी कशी ते पाहूयात। सर्वप्रथम सोयाबीन घेतलं जातं मार्केटमधून। डिस्टोनर मशीनला काय होतं, सोयाबीन पासून सगळे दगड आणि इतर गोष्टी सगळ्या क्लीन होऊन बाजूला जातात। साधारण 6 ते 8 तास आम्ही रात्रभर त्याला भिजवत ठेवतो। प्रोसेसिंग करताना सर्वप्रथम त्याला 2 वेळा पाण्याने स्वच्छ क्लीन केलं जातं। कुकिंग टँकमध्ये ट्रान्सफर केल्यानंतर साधारण अर्धा एक तासासाठी त्याला कुकिंग करून 90 डिग्री सेंटीग्रेडला त्याला 10 मिनिट शिजवलं जातं। कोऑग्युलेशन केल्यानंतर त्याला एका चौकोनी बकेटमध्ये घालून त्याला प्रेस केलं जातं। कटिंगमध्ये ते पूर्ण अर्धा किलो, 200 ग्राम, 1 किलो या प्रमाणाने त्याचं कटिंग केलं जातं गरजेनुसार। सोकिंग नंतर थंड झाल्यावर त्याचं पॅकिंग केलं जातं आणि पॅकिंग करून ते जातं कोल्ड स्टोरेजला। 1 किलो सोयाबीन पासून 6 ते 7 लिटर दूध मिळतं। यावर प्रक्रिया करून 800 ते 900 ग्रॅम पनीर निर्मिती केली जाते। उरलेला चोथा पशुखाद्य म्हणून वापरता येतो। तो जवळपासच्याच पशुपालकांना देतात। पनीरची पॅकिंग करून कोल्ड स्टोरेजमध्ये ते ठेवलं जातं आणि त्यानंतर मागणीनुसार मुंबई, पुणे, हैदराबाद, बेंगलोर या शहरांमध्ये पाठवले जातं। या उद्योगातून वर्षभरात 50 ते 60 लाखांचं उत्पन्न विशाल देमापुरेंना मिळतंय। यातून खर्च वजा केला तर विशाल यांना 6 ते 7 लाख रुपयांचा नफा मिळतो। सर्वसाधारणपणे वार्षिक आम्ही 50 ते 60 लाखाचा टर्नओव्हर करतो आणि सर्व खर्च वजा साधारण 5 ते 6 लाखाचा आपला नफा आहे। सोयाबीन पासून आम्ही सोयाबीनचं दूध फ्लेवर्ड मिल्क असतं, त्यानंतर सोया पनीर तयार करतो। सोया मसाला पनीर सुद्धा तयार होतं। त्यानंतर सोया लस्सी वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये आम्ही तयार करतो। भविष्यात असेच काय अजून ह्याच्यामध्ये सोया आम्रखंड, सोया श्रीखंड वगैरे हे किंवा सोया आईस्क्रीम हे पदार्थ सुद्धा बाजारात आणण्याचा आमचा कयास आहे। सोयाबीनमध्ये सर्वात जास्त प्रथिनं असतात। याच कारणामुळे बाजारात सोयाबीनची वाढती मागणी आहे आणि सोयाबीनवरील प्रक्रिया उद्योगालाही मोठ्या प्रमाणात वाव आहे। अशा उद्योगांची सुरुवात करून शेती व्यतिरिक्त देखील नफा मिळवणं शेतकऱ्यांसाठी आता सोपं होईल आणि हेच विशाल देमापुरे या तरुण शेती उद्योजकानं दाखवून दिलंय। चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, जयसिंगपूर, कोल्हापूर।